आज खूप छान योगायोग जुळून आलेत. ते म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि दत्त जयंती आणि अजून एक असं की दत्त जयंती ही गुरुवारची आली आहे. हॅलो, मी तृप्ती. तर आमच्या इथे पण दत्तांचं मंदिर आहे जवळच. तर तिथेच सकाळी मी उठून पाया पडण्यासाठी गेलेली आणि येताना हार वगैरे पण घेऊन आले. म्हटलं आज पूजा वगैरे मांडायची आहे. तर घरी आल्यानंतर लगेच पूजा मांडायला घेतली. तर या उपवासांचे महत्त्व म्हणजे असं की मी 6वी-7वीला असल्यापासून हे उपवास धरते आणि त्यावेळेस काय माहीत नव्हतं की हे कशासाठी धरतात किंवा काय धरतात. पण बाकीच्या मुली वगैरे धरत होत्या त्यामुळं एक उत्सुकता होती की आपण पण धरावे. आणि अजून असं की शेवटच्या गुरुवारी सगळेजण जेवायला बोलवायची, काही काही गिफ्ट द्यायचे, तर त्याची पण उत्सुकता असायची. पण असं वाटलं नव्हतं की आत्तापर्यंत ते उपवास राहतील आणि आत्ता ते सोडू पण वाटत नाहीत. इथं मस्त पूजा वगैरे मी मांडून घेतलेली आहे. आणि मग उपवास होत असल्यामुळं मोस्टली आमच्या इथे खिचडीच बनते. त्यांना पण खिचडीच खायची होती. मग ते बोलले की आपल्या दोघांसाठी बनव. मग दोघांसाठी खिचडीच बनवली. स्वयंपाक वगैरे नाही करत बसले. मग बाकीची कामं वगैरे आवरून घेतली सकाळी आणि मग संध्याकाळी मस्त आवरलं आणि महालक्ष्मीचं पुस्तक वाचायला घेतलं. मग त्याच्यानंतर लगेच आरती वगैरे करून घेतली. मग ते मला म्हणत होते की आपल्याला जेवणात आज मस्त काहीतरी बनव, कारण सकाळी त्यांनी पण काही खाल्लेलं नव्हतं, त्यांचा उपवास नव्हता, तरी पण त्यांनी फक्त खिचडीच खाल्लेली. मग मी स्वयंपाकात सोयाबीन, कोशिंबीर, मसाले भात, चपाती वगैरे बनवली आणि मस्त जेवण वगैरे करून घेतलं. तर असा होता माझा सिंपल आणि खूप छान दिवस. तर तुमचा दिवस कसा गेला ते नक्की सांगा कमेंटमध्ये. व्लॉग आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.